भाजपाचे काटी लाखेवाडी जिल्हा परिषदेचे उमेदवार विलास वाघमोडे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात, तर प्रचाराला कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद। कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये नारळ फोडून महायुतीच्या प्रचाराला सुरुवात। महायुतीचे हातकणंगले आणि शिरोळमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी। साताऱ्याच्या कराडमध्ये आमदार अतुल भोसलेंच्या उपस्थितीमध्ये भाजप उमेदवाराची प्रचार सभा, जिल्हा परिषद पंचायत समितीवर भाजप सत्ता गरजेची, भोसलेंचं वक्तव्य। पुण्यामध्ये खेड जिल्हा परिषदेसाठी 74 उमेदवारी अर्ज वैध, तर पंचायत समितीसाठी 160 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत। पुण्यामधल्या भोरमधल्या झेडपी पंचायत समिती निवडणुकीतनं 3 उमेदवारांची माघार, 100 उमेदवार सध्या निवडणुकीच्या मैदानात। परभणीमध्ये आतापर्यंत 10 उमेदवारांकडून अर्ज मागे, तर अनेक गटांमधील निवडणूक समीकरणं बदलण्यासही सुरुवात। पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी पहिल्याच दिवशी 22 जणांची माघार, मंगळवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील बांदा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपचे प्रमोद कामत बिनविरोध, तर अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांची माघार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बांद्यामध्ये उमेदवार देण्यात आला नव्हता। इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना धक्का, 30 वर्षांहून अधिक काळच्या सहकाऱ्यांनी साथ सोडली। पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे भाजपात। तर कराडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, उमेदवारी न दिल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ उंडाळकरांची बंडखोरी। कराड येळगाव जिल्हा परिषद गटातनं भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार। सिंधुदुर्गच्या नेरूळ जिल्हा परिषदेत महायुती विरुद्ध गाव पॅनल लढत, तर भाजपचे बंडखोर रुपेश पावसकर अपक्ष निवडणूक लढवणार। सिंधुदुर्गात महायुतीमध्ये बंडखोरी। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एमएमची उडी, तर एमएमकडून जिल्हा परिषदेच्या 6 गटात तर पंचायत समितीच्या 15 गणामध्ये उमेदवार उभे केलेत। सोलापुरात अजित पवारांना धक्का, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळेंचा भाजपात प्रवेश, तर काळे गटाच्या भाजप प्रवेशामुळे वाखरी गटात भाजपची ताकद वाढली। सांगलीच्या बलगवडे गावाचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार, ग्रामस्थांचा सौर प्रकल्प आणि वृक्षतोडीला विरोध, तर गावातील 17 एकर जमिनीवर सौर प्रकल्प उभे करण्यात येणार। अमरावती जिल्हा नियोजनमधील अखर्चित निधीवरून बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर, विकास कामासाठी आलेला निधी वेळेवर का खर्च करत नाही, तसंच काम करताना आमदारांना का विश्वासात घेत नाही, बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना सवाल। बारामतीमध्ये खासदार सुनेत्रा पवार आणि ऋतुजा पवार यांनी कृषी प्रदर्शनाची पाहणी केली आहे। बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस, तर पाहणीवेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र पवार देखील उपस्थित होते। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या दरात मोठी घसरण, तर गट्टू हळदीच्या दरात प्रति क्विंटल 1000 रुपयांची घट। हळद बाजारात येण्यापूर्वीच दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजी। जळगावच्या भुसावळमध्ये पपई पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव, तर शेतकरी वर्ग चिंतेत, कृषी विभागाकडे उपाययोजना करण्याचीही मागणी। धुळे जिल्ह्यातील वातावरण बदलामुळे रब्बी हंगामातील हरभरा आणि मका पिकं धोक्यात, पिकांवर रोगराई पसरल्यामुळे शेतकरी चिंतेत, तर हरभऱ्यावर घाटे अळी यासह मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव। यवतमाळच्या प्रफुल्ल कापसे यांच्याकडून आधुनिक शेतीचा अवलंब, तर 12 एकर शेतात तुरीची लागवड करून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं। एसआरटी पद्धतीनं शेतामध्ये तुरीची लागवड। शहाद्याच्या वडाळीमध्ये माथेफिर उघडून पपई बागेचं नुकसान, अज्ञात माथेफिरूंनी 40 ते 50 झाडांच्या फळदांड कापून फेकल्यानं शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान। माथेफिरूमध्ये या ठिकाणी त्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकमध्ये अतिवृष्टीचा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम, द्राक्षांपासून बनवणारी वाईन महागण्याची यामुळे शक्यता। 6 महिने सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादनात 60 ते 65% घट। कोकणातील विविध भागातनं पुण्यातील बाजारात हापूस आंबा दाखल व्हायला सुरुवात, तर सध्या हापूस आंब्याच्या पेटीला 15,000चा दर। फेब्रुवारीच्या 15 ते 20 तारखेदरम्यान हापूसचा हंगाम सुरू होण्याचाही अंदाज। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये 13 आखाड्यांच्या साधू महंतांकडून कुंभमेळ्याच्या कामांसंदर्भात नाराजी व्यक्त, शासनाच्या वतीनं कोणतंही काम अद्याप सुरू करण्यात आलं नसून आखाड्यांमध्ये देखील कामांना सुरुवात नसल्याचा साधू महंतांचा आक्षेप। वर्ध्यात ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करणार, पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडून जागा उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। वाशिम जिल्ह्यातील नाथ नगरी डव्हा या ठिकाणी यात्रा महोत्सवाची उत्साहात सुरुवात। उद्या रथसप्तमी निमित्तानं नाथ संस्थांकडून 201 क्विंटल महाप्रसादाचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती।
जळगावच्या वाघोडमध्ये मुंजोबा महाराज यात्रोत्सवाला सुरुवात, तर 26 जानेवारीला मुख्य यात्रोत्सव. भाविकांची या ठिकाणी गर्दी उसळणार. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये आगरी कोळी महोत्सव 2026चं उद्घाटन संपन्न. खासदार नरेश म्हस्के हस्ते उद्घाटन. महोत्सव आजपासून 1 फेब्रुवारीपर्यंत सुरू असणार. कर्नाटकच्या हेदिगेरेमध्ये छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजेंच्या 362व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम. शहाजीराजे भोसले स्मारक विकास प्राधिकरण स्थापन करण्याची कर्नाटक सरकारकडे मागणी. नाशिकच्या सिन्नरमधील ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिरात सूर्यनमस्कारांचा जागर, तर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त यामध्ये सहभाग. विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालत आरोग्याचा संदेश दिला. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या मुख्य विश्वस्त पद भावार्थ रामचंद्र देखणे यांची निवड, तर संस्थानच्या विश्वस्तांच्या बैठकीत सर्वानुमते देखणे यांची मुख्य विश्वस्तपदी निवड. परळी शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा करा, अन्यथा नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा नागरिकांचा इशारा. परळी तालुक्यातील नागपूर या ठिकाणी धरणात 75 ते 80% पाणीसाठा शिल्लक. वाशिमच्या मेडिशी वाकळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, ग्रामस्थांकडून रस्त्याची दुरुस्ती करण्याचीही मागणी. पुण्याच्या भोरमधील विद्या प्रतिष्ठान शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृती, तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचा हा स्वीप अंतर्गत उपक्रम. पुण्याच्या भोरमध्ये रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत पोलिसांकडून जनजागृती, तर रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती मोहिमेचं आयोजन. यावेळी नागरिकांना वाहतुकीच्या नियमांविषयी माहिती देण्यात आली. मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे ते पिंपरी फाटा रस्त्याच्या 6 पदरीकरणाचं हे काम युद्धपातळीवर सुरू. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे सिमेंट कॉन्क्रीटच्या महामार्गाचं हे काम सध्या निर्माण झालंय, त्यामुळे मेंटेनन्सच्या खर्चात कपात होणार, NHAIची माहिती. सलग सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या रांगा, तर बोरघाटात वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटरपर्यंतच्या रांगा. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून प्रयत्न सुरू. बीडमधील जीएसटी विभागातील अधिकाऱ्याच्या मृत्यूच्या प्रकरणी फॉरेन्सिक टीमनं अधिकाऱ्याच्या कारमधून रक्ताचे नमुने आणि हाताचे ठसे घेतले. मृत सचिन जाधव यांच्या पत्नी मयुरी जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल.